असंख्य निगेटिव्ह विचारांचं वादळ तुमच्या डोक्यात तयार होतं. समस्या ॲक्चुअलमध्ये मोठी नाहीये, ती तुमच्या डोक्यामध्ये, ती तुमच्या विचारांमध्ये मोठी आहे आणि जसे आपले विचार असतात तसंच आपलं आयुष्य घडत जातं. तर याचं सोल्युशन काय आहे? तर सोल्युशन फक्त एकच आहे. मी स्वतः हे करतो आणि ह्याचे रिझल्ट्स खूप जास्त भारी आहेत. श्री स्वामी समर्थ एव्हरीवन. मी अक्षय आज पुन्हा एकदा आलोय तुमच्या स्वामी भक्तीची फळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. स्वागत आहे तुमचं अक्षय मटकर या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आपल्या समस्यांवर मात करण्यास शिकणार आहोत. आपण नक्की कुठे कमी पडतो किंवा ती आपली अशी कोणती सवय आहे ज्याच्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या समस्या मोठ्या वाटू लागतायत, याचबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि फक्त बोलणार नाही तर त्यावरती आपण एक सोल्युशन पण काढणार आहोत जे तुम्हाला फॉलो करायचंय. आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये अशा त्या कोणत्या सवयी आहेत ज्या आपण स्वतःला लावू शकतो जेणेकरून आपल्याला मोठ्यात मोठी समस्या एकदम क्षुल्लक वाटू लागेल. आणि म्हणूनच आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल आहे स्वामी असताना समस्या मोठ्या का वाटतात. पहिलं आपण समजून घेऊया नक्की प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम नक्की तुमची समस्या आहे की तुमची विचार करण्याची पद्धत आहे. एक छोटंसं एक्झाम्पल देतो. पावसाळ्याचे दिवस आता सुरू झालेले आहेत. मी एका रेनकोटच्या शॉपमध्ये गेलो आणि खूप भारीतला रेनकोट घेतला, महागातला रेनकोट घेतला जो मला भिजण्यापासून वाचवेल. आणि उद्या सकाळी मला कामाला जायचं आहे तो रेनकोट घालून. सकाळी उठलो, मस्त फ्रेश झालो आणि आता मी कामाला जायला निघणार आहे. आणि नेमका त्याच वेळी मोठा पाऊस आलाय. मग मी काय केलं, कालच घेतलेला नवीन रेनकोट आणला आणि माझ्या समोर ठेवला आणि त्याच्या समोर बसलो आणि त्या रेनकोटला सांगतोय, अरे यार रेनकोट किती मोठा पाऊस पडतोय, आता मी घराच्या बाहेर कसा पडू, मी तर पूर्ण भिजून जाईन. थोडा वेळ थांबतो आणि नंतर मग माझ्या कामाला जातो. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, तरी पाऊस काय थांबेना. पुन्हा रेनकोटच्या समोर बसलो आणि पुन्हा रेनकोटला सांग, अरे रेनकोटा हा पाऊस कधी थांबणार आहे, हा पाऊस थांबव, मला माझ्या कामावर जायचंय आणि पाऊस थांबत नाही, त्याच्यामुळे मी उदास होऊन बसलोय. तो रेनकोटही मला पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय की माझ्यावर विश्वास ठेव, मला घाल अंगावरती आणि निघून जा, नाही भिजणार तू. पण मी काय करतोय, त्या रेनकोटची अबिलिटी विसरून जातोय आणि पाऊस किती मोठा आहे, तो मला कसा भिजवू शकतो या गोष्टीवर फोकस करतोय. आणि हीच चूक आपण आपल्या आयुष्यात करतो. आपण रेनकोटला सांगतो की बघ पाऊस किती मोठा आहे. स्वामींना नका सांगू तुमची समस्या किती मोठी आहे. तुमच्या समस्येला सांगा तुमचे स्वामी किती मोठे आहेत. प्रॉब्लेम तेव्हा स्टार्ट होतो ना ज्यावेळी एखादी समस्या स्वामींपेक्षा किंवा स्वामींच्या ताकदीपेक्षा मोठी दिसू लागते. तुम्हाला माहिती आहे स्वामी ब्रह्मांड नायक आहे. ब्रह्मा, विष्णू, शिव ही तिन्ही तत्व स्वामींमध्ये विलीन आहेत. हे सत्य तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही तसा विचार करत नाही. इतर वेळी तुमचा स्वामींवर खूप जास्त विश्वास असतो, खूप जास्त तुमच्या भक्तीवर तुमचा विश्वास असतो. पण ज्यावेळी एखादी निगेटिव्ह सिच्युएशन येते, एखादी समस्या येते, त्यावेळी आपण या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींना बाजूला ठेवून आपली समस्या काय आहे, आपली अडचण काय आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त फोकस राहतो. आपण विसरून जातो की आपल्याकडे एक मोठी ताकद आहे, आपल्या सोबत एक मोठी ताकद उभी आहे जी आपल्याला कोणत्याही कितीही मोठ्या प्रॉब्लेम्स पासून प्रोटेक्ट करू शकते. प्रॉब्लेम्स कोणाच्या आयुष्यात नसतात. आपल्या आजूबाजूला जर आपण वळून बघितलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग तो माणूस श्रीमंत असू दे, तो गरीब असू दे, तो मिडल क्लास असू दे किंवा कोणीही असू दे, त्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स हे असतातच. पण त्या प्रॉब्लेम्सना आपण कसं डील करतो, त्या प्रॉब्लेम्सना आपण आपल्या डोक्यात किती जागा देतो, त्याच्यावरती डिपेंड करतं की आपल्या पुढच्या ॲक्शन्स काय असणार, तो प्रॉब्लेम आपल्याला हर्ट करू शकतो की नाही. तुमचा टाइम हा चांगलाच आहे, फक्त इथे ती समस्या तुम्ही खूप मोठी आहे असं इमॅजिन करताय. या समस्येवर इतकं जास्त फोकस्ड होताय की सोल्युशनवर तुमचं लक्षच नाहीये किंवा तुमच्या मागे उभे असलेल्या शक्तीवरती तुमचं लक्षच नाहीये. ज्यावेळी असं वाटतं ना की आपल्या आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत, त्यावेळी ना आपल्या आयडलला आपल्या डोळ्यासमोर आणा. माझे आयडल आहेत माझे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स होते, तरी पण त्यांची महादेवांबद्दलची भक्ती, आई जगदंबा माझ्या पाठीशी उभी आहे त्यामुळे माझं जे लक्ष आहे ते मी पूर्ण करूनच राहणार. आणि आपण काय करतो, आपण भक्ती करतो, आपण सेवा करतो स्वामींची, आपण जप करतो स्वामींचा, जितकं शक्य होते तितकं आपण स्वामींसाठी करतो. पण ज्यावेळी एखादी समस्या येते तेव्हा हे सगळं विसरून आपण ती समस्या किती मोठी आहे याच विचारामध्ये आपण गुंतून जातो. मग वाटू लागतं माझी सेवा कमी पडते की काय, मी असं काही चुकीचं केलंय का जेणेकरून स्वामी माझ्यावर रागवलेत आणि मला शिक्षा देत आहेत. असंख्य निगेटिव्ह विचारांचं वादळ तुमच्या डोक्यात तयार होतं. म्हणजे याचा अर्थ काय, समस्या ॲक्चुअलमध्ये मोठी नाहीये, ती तुमच्या डोक्यामध्ये, ती तुमच्या विचारांमध्ये मोठी आहे. आणि जसे आपले विचार असतात तसंच आपलं आयुष्य घडत जातं. तर याचं सोल्युशन काय आहे, तर सोल्युशन फक्त एकच आहे. आयुष्यातली सगळी धडपड थांबवून आपलं मन, आपलं माइंड आपल्या नियंत्रणात आणा. इफ यू आर ओव्हर थिंकिंग द वर्स्ट, वाय कांट यू ओव्हर थिंक द बेस्ट.
जर तुम्ही एखादी चुकीची गोष्ट, एखादी निगेटिव्ह गोष्टीवरती ओव्हर थिंकिंग करताय, तर एखादी चांगली गोष्ट ओव्हर थिंक का नाही करत आहे आपण? आपण इमॅजिन, आपण व्हिज्युअलाइज करत असलेलं आपलं फ्युचर का ओव्हर थिंक करत नाही आपण त्याबद्दल? ही एक गोष्ट ना आपल्या डोक्यात लॉक करून ठेवा. समस्या कितीही मोठी असू दे, कोणी लाख प्रयत्न करू दे तुम्हाला पाडण्यासाठी, पण तुमच्यापासून तुमचा रोजचा उगवणारा सूर्य नाही थांबवू शकत. रोज सकाळी एका नव्या जोशात उठण्याची ताकद तुमच्यापासून नाही काढून घेऊ शकत. तुमची जिद्द, तुमचं सामर्थ्य नाही काढून घेऊ शकत. कारण हे सगळं स्वामींनी दिले तुम्हाला, ते कोणीच काढून नाही घेऊ शकत. रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला सांगा की मी आज नाही हरू शकत. माझ्यासाठी कोणताच प्रॉब्लेम मोठा नाहीये, कारण मी भक्त आहे स्वामींचा. स्वामी समोर नाही आहेत माझ्या, स्वामी माझ्या नसा नसात आहेत. मला कधीच हरू देणार नाहीत. आणि मी जर हरलो तर ती स्वामींची हार असेल. आणि आलीच जर मोठी समस्या तर सांगा स्वामींना, इट्स ओके. माझा तरीही तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. कारण कोणीतरी बोलून गेलंय, मन का हो तो अच्छा और मन का ना हो तो और भी अच्छा. जर आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीयेत तर त्या स्वामींच्या मनासारख्या घडतायत, हे विसरू नका. आय डेअर यू टू फॉलो दिस. मी तुम्हाला चॅलेंज करतो की ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना, ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आचरणात आणल्या, तर कोणतीच समस्या तुम्हाला मोठी वाटणार नाही. त्या समस्येपेक्षा तुमच्या मागे असलेली स्वामी शक्ती तुम्हाला एवढी मोठी वाटेल की ती समस्या एवढीशी दिसू लागेल. ह्या गोष्टी नीट समजून घ्या. एका समस्येबद्दल एकदाच विचार करा. पुन्हा पुन्हा ती समस्या काय आहे, किती मोठी आहे, हा विचार करून करून ती समस्या सॉल्व्ह नाही होणार. सोल्युशनवर फोकस करा, त्यावर काम करा. दुसरी गोष्ट, एखादी समस्या ज्यावेळी येईल त्यावेळी स्वतःला तुमच्या मागे उभ्या असलेल्या शक्तीची जाणीव करून द्या. समस्या म्हणजे अंत नाही, ती एक पायरी आहे जी चढून आपल्याला आयुष्यात पुढे निघून जायचंय, ह्याची जाणीव करून द्या स्वतःला. आणि स्वामी संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभं करतील त्या समस्येतून बाहेर निघण्यासाठी किंवा त्या समस्येला टॅकल करण्यासाठी. तिसरी गोष्ट, ती प्रत्येक गोष्ट करा जी तुमच्या मेंटल हेल्थसाठी चांगली असेल. ध्यान, योगा, अफर्मेशन्स, मॅनिफेस्टेशन, ह्या सगळ्या गोष्टी करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या जाणून घ्यायचं असेल ना, मी ऑलरेडी ते व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. चौथी आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे ग्रॅटिट्यूड. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? ग्रॅटिट्यूड म्हणजे रोज स्वामींना सांगणं की तुम्ही आहात म्हणून मी आहे. माझं प्रत्येक पाऊल जे पडतंय ते तुमच्या मर्जीनेच पडतंय. तर ग्रॅटिट्यूडच्या काही ना प्रॅक्टिसेस आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो, ज्या मी फॉलो करतो. आणि त्यामुळे माझं आणि स्वामींचं नातं एवढं घट्ट झालंय ना की आम्हाला दोघांना कधीच कोण वेगळं नाही करू शकत. रात्री झोपताना रोज स्वामींना सांगा की आजच्या दिवसासाठी थँक्यू. आज दिवसभरात जी काही मी मेहनत घेतली आहे, ज्या काही चांगल्या गोष्टी माझ्याबरोबर घडल्या आहेत त्यासाठी थँक्यू. मी निरोगी आहे, माझं शरीर नीट आहे, माझे हातपाय नीट चालत आहेत, मी बघतोय, मी ऐकतोय, मी बोलतोय, सगळं नीट आहे, त्याबद्दल थँक्यू. माझ्या डोक्यात जी मोठी मोठी स्वप्न तुम्ही घातलाय त्यासाठी थँक्यू. मला जो नेव्हर गिव्ह अप वाला ॲटिट्यूड तुम्ही दिलाय ना, त्यासाठी थँक्यू. त्या प्रत्येक गोष्टीसाठी स्वामींना थँक्यू बोला, जी गोष्ट तुमच्यासाठी पॉझिटिव्हली घडते, जी गोष्ट तुमच्या फेवरमध्ये घडते. कारण ती प्रत्येक गोष्ट स्वामी घडवून आणतायत. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पुन्हा एकदा स्वामींना सांगा की ह्या सकाळसाठी थँक्यू, ह्या आपल्या आजूबाजूच्या निसर्गासाठी थँक्यू, माझ्या दिवसाची सुरुवात नव्या जोशात करण्यासाठी जी ताकद तुम्ही देताय ना, त्यासाठी थँक्यू. यालाच आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामींचे आभार मानायला शिका. त्यामुळे तुमचं आणि स्वामींचं नातं एकदम घट्ट होऊन जाईल. प्रत्येक निगेटिव्ह सिच्युएशनला तुम्हाला जाणीव होऊन जाईल की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मला काहीच होऊ शकत नाही. आणि त्यासोबत असावी सेवा. नामजप झालाच पाहिजे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही 4 माळा करा, 11 माळा करा किंवा एखादा काउंटर घ्या आणि काउंटर घेऊन दिवसभर स्वामींचं नाव जपा. ही एक सेवा जरी तुम्ही केलं ना, तरी खूप जास्त मोठी सेवा तुम्ही करताय स्वामींसाठी. त्यासोबत दर 6 महिन्यातून एकदा गुरुचरित्राचं पारायण करा. जितकं जास्तीत जास्त शक्य होईल अक्कलकोटीचा आणि स्वामींची भेट घ्या. जेव्हा जेव्हा शक्य होईल अन्नदान करा आणि आपली कर्म सांभाळा. आणि 5वी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी गेम चेंजर आहे, इवन आफ्टर आय एम हॅव्हिंग सो मेनी पीपल अराउंड मी, मला एकांत खूप जास्त गरजेचा वाटतो. बी अलोन, एकांतात राहा. एकांत हा मूर्खासाठी विकनेस आहे, पण एका फोकस्ड माणसासाठी, जो फोकस्ड आहे आपल्या भक्तीशी, फोकस्ड आहे आपल्या कामाशी, आपल्या हेल्थशी, त्याच्यासाठी एकांत ही पॉवर आहे, त्याच्यासाठी एकांत ही स्ट्रेंथ आहे. त्यामुळे एकांतात राहा. एकांत तुम्हाला कधी मिळू शकतो? सकाळी लवकर उठून मिळू शकतो. ती वेळ प्रोडक्टिव्हिटीमध्ये ट्रान्सफॉर्म करा. स्वतःला स्वतःशी कनेक्ट करा. स्वतःचे थॉट्स जाणून घ्या.
जे काही डोक्यात येते ते पेन आणि पेपर घेऊन लिहून काढा. बनवा स्वतःला पॉवरफुल. कसं बनवणार? आपल्या माइंडला पॉवरफुल बनवून. आणि माइंडला पॉवरफुल कसं बनवायचं माहितीये? आपल्याला ट्रिगर होणं बंद केलं पाहिजे. आपल्याला रिॲक्ट करणं बंद केलं पाहिजे. एक्सप्लेन करतो. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीला इझिली ट्रिगर होताय ना, म्हणजे पटकन राग येणं, लगेच वाईट वाटणं, इगो हर्ट होणं, कोणतीतरी एखादी सोशल मीडियावरची पोस्ट बघून त्यावर रिॲक्ट करणं, भसाभस कमेंट करणं, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी WhatsApp, Instagramवर स्टोरीज ठेवणं, ही एका वीक माणसाची लक्षणं आहेत. आणि जो ह्या सगळ्या गोष्टींमधून त्या क्षणी मूव्ह ऑन करतो ना आणि पॉझिटिव्हजना फोकस करतो, तोच खरा फोकस्ड माणूस. तीच खरी मेंटली स्ट्रॉंग व्यक्ती असते. ती व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हच शोधते आणि कालांतराने ती एक सवय बनून जाते. आणि ज्यावेळी एखादी समस्या येते, त्यावेळी ती व्यक्ती त्या समस्येला सांगते, की तिचे स्वामी किती मोठे आहेत आणि समस्या आपणच छोटी वाटू लागते. त्यामुळे समस्यांना जास्त फोकस करू नका. फोकस करा तुमच्या मागे उभ्या असलेल्या शक्तीला. व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक छोटंसं एक्झाम्पल अजून एक देतो. जर मी तुम्हाला एक जोक सांगितला, खूप भारी जोक आहे, ठीक आहे. खूप भारी एक जोक तुम्हाला सांगितला आणि आपण दोघं मिळून त्या जोकवर खूप जास्त हसलो. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, की अजून एक जोक सांगतो आणि पुन्हा तोच जोक सांगितला. तरी पण आपण पुन्हा एकदा हसलो. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, अजून एक तुम्हाला जोक सांगतो आणि पुन्हा तोच जोक सांगितला. तर तुम्ही काय म्हणणार? "तू काय वेडा-बिडा झाला काय रे? मला परत-परत सेम जोक सांगतो आणि एक्स्पेक्ट करतो की मी पुन्हा-पुन्हा हसू." मग जर आपण एका जोकवरती पुन्हा-पुन्हा हसू नाही शकत, तर एका समस्येवरती पुन्हा-पुन्हा दुःखी का होतोय? एकदाच विचार करायचा आहे त्या समस्येचा आणि त्यानंतर विचार करायचा आहे त्या समस्येचं सोल्युशन. पुन्हा-पुन्हा स्वतःला रिमाइंड करू नका की ती समस्या किती मोठी आहे. त्यापेक्षा मोठी आहे तुमच्या मागे उभी असलेली शक्ती. सो या व्हिडिओचं कन्क्लुजन हेच आहे की प्रॉब्लेमला आपण फोकस नाही करायचा आहे. आपण फोकस करायचा आहे आपल्या स्वामी भक्तीवरती, आपल्या स्वामी सेवेवरती. ग्रॅटिट्यूड शो करायचा आहे, थँक यू बोलायचं आहे रोज झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर स्वामींना त्या प्रत्येक पॉझिटिव्ह गोष्टीसाठी जे तुमच्या आयुष्यात घडतायत. तरच तुमचं ब्रेन रिवायर होईल, तरच तुमचं ब्रेन पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करेल, पॉझिटिव्ह गोष्टींचाच विचार करेल आणि अशी आपण आपली समस्या इझिली सॉल्व्ह करू शकतो. मी स्वतः हे करतो आणि ह्याचे रिझल्ट्स खूप जास्त भारी आहेत. आणि जर तुमची स्वप्न मोठी असतील ना, तर तुम्हाला 100% हे केलंच पाहिजे, नाहीतर ती स्वप्न ब्लॉक होतील. त्यात एकही स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे काहीही असो, पहिलं मेंटली स्ट्रॉंग बना, नंतर बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करा. आपल्याला दिवसभरातून 3 विन्स इम्पोर्टंट आहेत. 3 वेळा जिंकणं गरजेचं आहे. पहिलं जिंकणं असेल फिजिकल विन. दिवसभरातून एकदा तरी एक्सरसाइज झालीच पाहिजे. दुसरं आहे स्पिरिच्युअल विन. तुमची भक्ती, तुमची सेवा ही तुमच्या मनासारखी आणि जास्तीत जास्त झालीच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल विन. त्या फायनान्शियल विनसाठी तुमचं फायनान्स अपग्रेड करण्यासाठी रोज प्रयत्न करा. जर एक्झिस्टिंग जॉब करत आहात, तर एक्स्ट्रा इन्कमबद्दल विचार करा, रिसर्च करा. आजच्या डेटला एक्स्ट्रा इन्कम आणणं खूप जास्त सोपं आहे. रोज एक ती स्टेप घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात फायनान्शियल अपग्रेड आणू शकता. सो आपला चार्ट बनवा, तुमचे गोल्स लिहा, त्यावरती मेहनत करा. तर आय होप आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला समजलं असेल, की आपण खूप जास्त समस्यांवर फोकस करतोय. ते आपल्याला नाही करायचंय आणि त्यावर सोल्युशन्स काय आहेत ते पण आपण डिस्कस केलंय. सो लेट्स ग्रो इन दॅट वे. तरच स्वामींच्या सेवेची फळं तुमच्यापर्यंत इझिली पोहोचतील आणि तुमचं आणि स्वामींचं नातं एकदम घट्ट होऊन जाईल. लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आपलं आणि स्वामींचं नातं अजून जास्त घट्ट करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.